मूल बाळ होणे हे आपल्या हातात नसते असेही म्हणतात, पण जेव्हा देवाचा इशारा येतो तेव्हा आपल्या पदरात नारळ पडावे त्या पद्धतीनं बाळ जन्माला येते. पण काही असे लोक आहेत की आपल्या बायकोमध्ये काहीतरी कमतरता असेल त्यामुळे बाळ होत नसेल असं काही पुरुषांना वाटते. पण वारंवार बायकोला अशा प्रकारे टोमणे मारले जातात, त्यावेळी बायकोला ते सहन होत नाही आणि ती नवऱ्यामध्येच कमतरता शोधण्यासाठी प्रयत्न चालू करते. यासाठी ती टोकाचे पाऊल उचलते. गावातीलच एका तरुणाबरोबर ती ओळख वाढविते आणि जे काही करते त्यामुळे नवऱ्याची तळपायाची आग मस्तकात पोहोचते आणि पुढे जे काही घडतं ते अतिशय भयंकर घडतं. त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन येईल. जालना शहरातील ही घटना आहे. या शहरातील एक सुशिक्षित घराणे आहे आणि या घरामध्ये आता शेवटी हे प्रकरणच वेगळ्या स्वरूपाचं आहे, त्यामुळे आपल्याला त्यांची नावं घेता येत नाहीत. त्यासाठी आपण एक काल्पनिक स्वरूपात नाव वापरणार आहोत. आता सतीशराव काळे नावाचे एक ग्रस्त जालना शहरातील एक नगर आहे. त्या नगरात ते राहतात. त्यांच्या घरात एक मुलगा, त्याचं नाव संतोष आणि घरची परिस्थिती चांगली, शेती आहे, पैसा आहे, बँक बॅलन्स सुद्धा सर्व काही व्यवस्थित होते. संतोष हा देखील नोकरी करत होता. त्यामुळे घरात सतीशराव काळे यांना नातवाची कमतरता वाटत होती. वय झाले होते, त्यामुळे आपल्याला वयात नातवंड पाहिजेत असा त्यांचा काही अट्टहास होता. परंतु त्यांचा मुलगा संतोष हा लग्न करण्यासाठी काही तयार होत नव्हता. त्यामुळे सतीशराव यांच्या मनात ज्या काही गोष्टी होत्या त्या तशाच राहत होत्या. दिवसामागून दिवस जात होते. संतोष हा देखील लग्नाला आलेला होता. त्याच्याकडे वारंवार लग्नाचा विषय काढला की तो टाळायचा. त्यामुळे सतीशराव यांनी आम्ही आहेत तोपर्यंत तरी लग्न करणार की नाही असा सवाल संतोषाला केला आणि त्यावेळेस संतोष हा लग्नाला कसा तरी तयार झाला. संतोष यांनी लग्नाला होकार दिल्यानंतर सतीशराव काळे यांनी आता पाहुणे मंडळी, सोयरे, नातेवाईक हे सर्व लोकांना मुलगी पाहण्यास सांगितलं. आता काळे घराणे चांगले होते, त्यामुळे त्यांच्याकडे मुलगी देण्यासाठी सर्व नातेवाईक तयार होते. त्यानुसार सतीशराव काळे यांना जालना जिल्ह्यातीलच परतूर तालुक्यातील मुलीचा एक ठेपा आला होता. त्या ठिकाणचा ठेपा आल्यानंतर संतोष हा मुलगी पाहायला गेला. त्याला मुलगी पसंतही पडली आणि आता बोलाचालीचा कार्यक्रम सुरू झाला होता. काळे यांच्याकडे पहिल्यापासूनच मोठ्या प्रमाणात संपत्ती होती, त्यामुळे त्यांना फक्त मुलगी हवी होती. त्यानुसार संजीवनी नावाच्या मुलीबरोबर संतोष याचा विवाह ठरला. मुलीच्या घरची परिस्थिती मध्यम स्वरूपाची होती, त्यामुळे संजीवनी हिला घरची परिस्थितीचा अंदाज घेऊन वर्तन माहिती होते. अतिशय सभ्य असलेली संजीवनी संतोषाला आवडली होती आणि काही दिवसातच दोघांच्या लग्नाचा बार देखील ओढून दिला. लग्न अतिशय साध्या पद्धतीनं पार पडलं होतं. संतोष आणि संजीवनी यांच्या संसाराला जालना शहरात सुरुवातही झाली होती. नवीन लग्न झालेले होते, त्यामुळे संतोष आणि संजीवनी एकांत घालवण्यासाठी मध्य प्रदेश राज्यात गेले आणि त्या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेत त्यांनी एकमेकाच्या शरीर सुखाचाही आनंद घेणं सुरू केलं आणि खऱ्या अर्थाने दोघांचं शरीर एक झालं. जवळपास 5 ते 6 दिवस दोघेही मध्य प्रदेश राज्यात फिरत होते आणि त्यानंतर जेव्हा ते जालना शहरात आले तेव्हा काहीतरी गुड न्यूज येईल याची अपेक्षा सतीशराव यांना होती. त्यामुळे दोघांच्या संसाराला साथ होती ती सतीशराव काळे यांची. ते सेवानिवृत्त झालेले होते. त्यांना हवा होता घरात खेळणारा नातू. लहान बाळ घरात नसल्यामुळं घर सुने सुने वाटत आहे असे सतीशराव संजीवनीला बोलत होते. आता संतोष आणि संजीवनी हे जरी बाहेरून फिरून आले असले तरी गुड न्यूज ही थोडीच तात्काळ मिळणार होती. 1 महिन्याचा कालावधी निघून गेला. 2 महिनेही झाले, 3 महिने झाले, तरी देखील संजीवनी कोणत्याही प्रकारची गुड न्यूज देत नव्हती. त्यामुळे सतीशराव यांना थोडा संशय यायला लागला. त्यामुळे त्यांनी बायकोकडे तू संजीवनीला विचार पुढे काही होते की नाही. त्यावेळेस एक दिवस संजीवनी बरोबर गप्पा मारत असताना सासूने पुढे काय होते की नाही, घराला नातवाची प्रतीक्षा आहे असं जेव्हा सासू बोलत होती त्यावेळेस संजीवनी लाजू लागली. जवळपास 8 ते 9 महिन्याचा कालावधी लग्नाला झालेला होता, तरी देखील संजीवनीच्या पोटात काहीच हालचाल होत नव्हती. त्यामुळे सासूने संजीवनीवर संशय घ्यायला सुरुवात केली. तू जर बाळ तू तर बाळ होऊ देत नाहीस ना, कारण आता नवीन फॅड सुरू झाला आहे, लवकर बाळ न होऊ देण्याचं. तसं काही असेल तर सांग. जेव्हा सासू जेव्हा सासू संजीवनीला अशा प्रकारे बोलत होती तेव्हा संजीवनी हिने तुम्हीच संतोष याला बोला, काहीतरी अडचण असेल म्हणून बाळ होत नाही,
त्यांनी जर ठरवले तर डॉक्टरकडे जाता येईल असं संजीवनी सासूला बोलत होती. जेव्हा संतोष याच्याकडे आईने डॉक्टरांसंदर्भात बोलायला सुरुवात केली तेव्हा डॉक्टराकडे जाण्याचा विषय संतोष टाळत होता. काही दिवस गेल्यानंतर कसे तरी तो राजी झाला आणि संजीवनी की संतोष या दोघातील दोष कोणामध्ये आहे डॉक्टरकडे गेल्यानंतर कळणार होतं. त्यामुळे सर्व काही उघड झाले होते. एक दिवस दोघेही त्यामुळे सर्व काही उघड होणार होते. एक दिवस दोघेही त्यांच्या जवळच्या डॉक्टराकडे गेले आणि त्यावेळी दोघांच्याही तपासण्या करण्यात आल्या आणि रिपोर्ट 2 दिवसात मिळेल असं डॉक्टरांनी सांगितलं. आता 2 दिवस गेल्यानंतर संतोष हा डॉक्टरकडे गेला तेव्हा डॉक्टरनी संतोष याच्यामध्ये कमतरता असल्याचं स्पष्टपणे सांगून टाकलं. रिपोर्ट घेऊन संतोष घरी आला. तो बायकोलाही दाखवला. त्यावेळी आता बायकोचीच अडचण झाली होती. कारण मूल होत नाही म्हणून बायकोलाच टोमणे मारले जात होते. संतोष हा त्याच्यामधील कमतरता सांगू शकत नव्हता. इकडे तर सतीशरावांनी लग्नाला वर्ष झाले तरी पाळणा हलला नाही म्हणून राग करायला सुरुवात केली होती. पण प्रत्यक्षात त्यांच्याच मुलात दोष आहे हे त्यांना कोण सांगणार. ज्या संजीवनीवर सासू जेव्हापाड प्रेम करत होती तिच्याबद्दल आता दोघांच्याही मनात निगेटिव्ह भावना निर्माण झाली होती. घराला वारस देऊ शकत नाहीस तर तुझा काय उपयोग असे एक ना अनेक टोमणे संजीवनी सहन करत होती. आता डॉक्टर नाही तर संतोष याला मूल होणारच नाही असं स्पष्टपणे सांगितलं होतं. संजीवनीचा दोष नसताना देखील तिला या रोषाला सामोरे जावं लागत होतं. आता जवळपास 5 महिन्याचा कालावधी निघून गेला पण संजीवनीच्या आयुष्यात वणवा पेटलेलाच होता. एक दिवस संजीवनी ही शहरात कामानिमित्त बाहेर पडली. एका दुकानावरती गेली आणि त्या दुकानावर तिच्या गावातील प्रकाश नावाचा तरुण तिला आढळून आला. तरुण हा गावाकडचा होता त्यामुळे त्यांची पूर्वीपासूनच ओळख होती. गावातील मुलगी दुकानावर आली म्हणून प्रकाश देखील खुश झाला. प्रकाशाचं वय साधारण 26 वर्षाच्या दरम्यान होतं तर संजीवनी आता 25च्या जवळपास पोहोचली होती. गेल्या अनेक दिवसापासून गप्प असलेली संजीवनी प्रकाश याला भेटल्यामुळे हसली होती. संजीवनी आता घराच्या बाहेर गेली की प्रकाशाची भेट घ्यायची. दोघांच्या भेटीचा सिलसिला सुरू झाला होता. संजीवनी हिने प्रकाशाला कोठे राहतो याबद्दल विचारणा केली तेव्हा त्याने एका रेसिडेन्सीमध्ये राहत असल्याचं सांगितलं. काही दिवसापासून दोघांची गट्टी जमली होती. त्यावेळी संजीवनी ही घरातील सासू सासऱ्याच्या त्रासाला वैतागलेली होती. त्यामुळे संजीवनी हिने प्रकाश याच्याबरोबर सर्व दुःख सांगायलाही सुरुवात केली होती. प्रकाश हा गावातील होता. पूर्वीपासून त्याला संजीवनीची परिस्थिती माहिती होती. त्यामुळे तुला जी काही मदत लागेल ती सांग असे तो संजीवनीला बोलत होता. पण जेव्हा संजीवनीने नवऱ्याबद्दल सांगायला सुरुवात केली तेव्हा नवऱ्यापासून बाळ होत नाही आणि त्यांच्यामुळेच मला घरात त्रास सहन करावा लागतो असं सांगितलं. त्यामुळे तू जर मला काही सहकार्य केले तर सर्व काही व्यवस्थित होईल असे जेव्हा संजीवनी प्रकाशाला बोलत होती त्यावेळेस प्रकाश हा घाबरून गेला. 3-4 दिवसांचा कालावधी निघून गेल्यानंतर प्रकाशाने संजीवनीला थेट राहत असलेल्या ठिकाणी येण्यास सांगितले आणि संजीवनीला देखील प्रकाश बोलवत असल्याने आनंद झाला होता. दुपारच्या वेळेला घरातील कामे आटोपून संजीवनी प्रकाशच्या रेसिडेन्सीमध्ये गेली. प्रकाश हा एकटाच होता. लग्न झालेलं नव्हतं पण तब्येत मजबूत होती. त्यामुळे त्यानुसार त्याने संजीवनीला घरात घेतले आणि तुझे काही म्हणणे आहे ते मला कळाले त्यामुळे तुला सहकार्य करतो असे प्रकाश म्हणाला. पण जर या सर्व गोष्टीचा भांडाफोड झाला तर अडचण निर्माण होईल असं प्रकाश याने संजीवनीला सांगितलं. त्यावर संजीवनी हिने मी सर्व काही मॅनेज करते असं म्हणाली. आता प्रकाश आणि संजीवनी हिने एकमेकांना बहुभाषेत घेतले होतं आणि दोघांचे शरीर संबंधही सुरू झाले होते. आता पहिल्याच दिवशी संजीवनीला खात्री पटली होती की आपल्याला बाळ होणार म्हणून आणि त्या दिवसापासून संजीवनी 2-4 दिवसाला प्रकाशाची भेट घेऊ लागली आणि यातून तिच्या पोटी बाळाची चाहूल लागली. आता जे काही चालू होते हे ते फक्त संजीवनी आणि प्रकाश यालाच माहिती होते. संजीवनीची सासू सासरे यांना काही दिवसातच गुड न्यूज मिळेल असंही संजीवनी यांनी सांगितलं होतं. पण संतोष याला विश्वास बसत नव्हता. अखेर संतोष हा संजीवनीला घेऊन डॉक्टरकडे गेला आणि गुड न्यूज घेऊनच घरी आला. आता जो डॉक्टर आता मूल होणार नाही असे सांगत होता तोच डॉक्टर आता हैराण झाला होता. 8 ते 9 महिन्याचा कालावधी निघून गेला आणि संजीवनीला मुलगा झाला. आता जे काही चालू होते ते प्रकाश याच्याबरोबर चालू होते त्यामुळे संजीवनीच्या जीवनात आनंद आला होता. संजीवनी बरोबर प्रकाश याचा आता संपर्क होत नव्हता.
मुलगा मोठा होऊ लागला होता. त्याच दरम्यान संजीवनी हिने प्रकाशाची भेट घेतली आणि त्याचे आभार मानले. तुझ्यामुळे माझ्या जीवनात आनंद आल्याचं तिनं सांगितलं. पण आता प्रकाशाला संजीवनीबरोबर सहवास हवा होता. त्यानुसार संजीवनी हिने देखील मागचा पुढचा विचार न करता प्रकाशाच्या घरी जाणं सुरूच ठेवलं आणि दोघांनी शरीर संबंधाचा आनंद घेणंही चालूच ठेवलं. पण एक दिवस संतोषाने संजीवनीला रेसिडेन्सीमधून बाहेर पडताना पाहिलं, तेव्हा सर्व काही भांडाफोड झाला. संजीवनी ही पतीपासून मूल होत नाही हे जरी सासू सासऱ्याला सांगितले नसले तरी पतीला सर्व काही माहिती झालं होतं. आता घरात जे काही मूल होतं ते प्रकाश याच्याकडून झालेलं होतं. त्यामुळे संतोष याने सर्व काही आईवडिलांना सांगितलं आणि संजीवनीने जे काही केले त्याची तिला शिक्षा मिळाली. काळे परिवाराने मुलाला तर ठेवून घेतलं, पण संजीवनीला नांदविण्यास नकार दिला. आता संजीवनी ही गावाकडे आईवडिलाकडे राहते. संजीवनी हिने सर्व काही लपविण्याचा प्रयत्न केला, पण सत्य हे उघड झालं आणि तिचा संसार मोडला. आता डॉक्टराकडून उपाय करून मुले होतात, पण संजीवनीने तो मार्ग न पत्करता हा वेगळ्या स्वरूपाचा मार्ग पत्करला. त्यामुळे तिला तिची शिक्षा मिळाली. आता याबद्दल तुम्हाला काय वाटते स्टोरीमध्ये नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.